नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 26 एप्रिल सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर सर्वात प्रथम म्हणजे इकडे विदर्भात अमरावती, नागपूरच्या आसपास किंवा भंडारा गोंदियाकडे अकोल्यापर्यंत ढगाळलेलं हवामान सकाळीच पाहायला मिळते. हलके थेंब या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी आहेत. विशेष मोठा पाऊस नाही आहे. तसेच सकाळी किंवा काल जो अंदाज वर्तवला त्याप्रमाणे सकाळी नाशिकच्या आसपास हलके थेंब झालेत. जळगावकडे पावसाचे ढग दाटलेले आहेत. पण राज्यातील इतर ठिकाणी मात्र हवामान आता सध्या कोरडं आहे. कसल्याही प्रकारचं ढग पाहायला मिळत नाहीत. आणि येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या 24 तासामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस किंवा गारपिटीची शक्यता राहील. सोबतच पुणे, सातारा, कोल्हापूरचा एखादा भाग, नगरचा काही भाग, जालना, बीडचा उत्तरेकडील भाग, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी ढगाळ हवामानासह क्वचित हलका मध्यम पाऊस होऊ शकतोय. तर अजून थोडंसं दक्षिणेकडे आला तर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, सोलापूर, सांगलीचे काही भाग असतील या ठिकाणी जर एखादा स्थानिक ढग तयार झाला तरच पाऊस होईल, अन्यथा हवामान कोरडे राहील. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे सुद्धा हवामान कोरडे राहील. आणि येत्या दिवसांमध्ये आपल्याला उन्हाची तीव्रता मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपास वाढेल. साधारणतः 28 तारखेपासून या ठिकाणी उष्णतेची लाट सक्रिय होईल. 28, 29 तारखेपर्यंत किंवा 30 तारखेपर्यंत ही उष्णतेची लाट मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या परिसरात आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यानच्या काळात राज्यातील इतर ठिकाणसुद्धा तापमान वाढेल. साधारणतः 28, 29 तारखेपर्यंत राज्यात विखुरलेला पाऊस राहील आणि तिथून पुढे राज्यातील पाऊस हा नाहीसा होणार आहे. आपण तालुकानिहाय जर आपण पाहिलं तर आज साक्री, सिंदखेडा, शिरपूर, चोपडा, यावळ, रावेर तसेच पारोळा या तालुक्यांमध्ये धरणगाव, गडघाट पाऊस किंवा गारपिटीची शक्यता पाहायला मिळू शकते. तसेच शहादा, नंदुरबार, त्याचप्रमाणे मालेगाव, नांदगावच्या आसपास किंवा सटाणाच्या आसपास गडघाटी हलका पाऊस होऊ शकतोय. तसेच इकडे कन्नड, सोयगाव, सिल्लोड या पट्ट्यातही पावसाची शक्यता दिसते. तसेच मलकापूरच्या आसपासच्या भागांमध्ये मलकापूर, संग्रामपूर, जळगाव, जामोदच्या आसपास आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त सुद्धा राज्यातील काही भाग असतील त्या ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या या तालुक्यांमध्येच विशेष मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी दिसते. बाकी इतर तालुक्यांमध्ये सुद्धा पाऊस पाहायला मिळू शकतो. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.